ब्रेकनंतर आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, पण त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री किंवा इतर कोणते मंत्री शपथ घेणार ते अद्यापही संभ्रम त्याबाबतचा कायम आहे। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर सर्व स्पष्ट होईल हे फडणवीसांसह शिंदेंनीही सांगितलं। तर शिंदे याबाबत बोलत असतानाच अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केला। संध्याकाळपर्यंत त्यांचं समजेल, पण मी तर शपथ घेणार, मी थांबणार नाही असं अजितदादांनी म्हटलेलं होतं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये। आणि त्यानंतर लगेच शिंदेंसह फडणवीस आणि इतर नेतेही खळखळून हसले। पण शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे। एकनाथ शिंदे गृहमंत्री पदाबाबत ठाम असल्याची माहिती आहे, त्यामुळे खाते वाटपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही असं कळत आहे। तर शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्री शपथ घेणार की मग मुख्यमंत्री, 1 उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्री शपथ घेणार, ते आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, याकडे आता लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, भी है ना उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ, मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।